नमस्कार. आज आपण श्री गुरुचरित्र सार या एका स्रोतावर बोलणार आहोत. ही एक म्हणजे गुरु दत्तात्रेयांच्या लीला आणि त्यांच्या महतीचं वर्णन करणारी एक सुंदर काव्यात्मक रचना आहे. पण खरं सांगायचं तर दत्तात्रेय हे कोडं आहेत. हो, अगदी. एका बाजूला त्यांना जगद्वंद्य म्हणजे संपूर्ण जगाने वंदन करावे असे म्हटले जाते. बरोबर. तर दुसऱ्या बाजूला त्यांचंच वर्णन बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती असंही केलं जातं. तर आज आपलं मिशन आहे या स्रोताच्या आधारे हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न करणं. आणि याची सुरुवात आपण थेट स्रोतातील पहिल्याच ओळीने करूया. जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना. म्हणजे सुरुवातीलाच एक प्रश्न, आणि मला वाटतं त्यातच सगळं काही दडलंय. कवीला त्यांना खरंच जाणून घ्यायचंय, नाही का? बरोबर. आणि ही प्रश्नोत्तर शैली या संपूर्ण रचनेचा आत्मा आहे असं म्हणता येईल. प्रत्येक ओळीच्या शेवटी तुम्हीच ना हा जो प्रश्न आहे तो विचारून कवी केवळ खात्री करत नाहीये. त्यांच्या स्वरूपाबद्दल बोलताना अवधूत दिगंबर हे शब्द येतात. पण एक मिनिट, बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती हे वर्णन ऐकून मला थोडं विचित्र वाटतंय. म्हणजे एका बाजूला आपण त्यांना जगद्गुरू म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला पिशाच्यासारखी वृत्ती. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? खूप चांगला मुद्दा आहे, कारण याच वर्णनात त्यांच्या वेगळेपणाचं रहस्य दडलं आहे. अवधूत म्हणजे जो सर्व सांसारिक बंधनांच्या, मान अपमानाच्या, सुखदुःखाच्या पलीकडे गेला आहे. अच्छा. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, म्हणजेच पूर्णपणे अनासक्त. राईट. पण बालोन्मत्त पिशाच्य वृत्ती हे जे आहे ना, ते त्यांच्या 3 अवस्थांचं प्रतीक आहे. 3 अवस्था? हो. कधी ते लहान मुलासारखे निरागस असतात, म्हणजे बाल. कधी ईश्वरी आनंदात धुंद असलेल्या योग्यासारखे, म्हणजे उन्मत्त. तर कधी जगाच्या सामाजिक, तार्किक नियमांना न मानणारे, त्यांच्या पलीकडे वागणारे, पिशाच्य. हे वर्णन त्यांच्या दिव्य आणि मानवी तर्काच्या पलीकडील स्थितीचं प्रतीक आहे. ते कोणत्याही एका चौकटीत बसत नाहीत आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांचं स्वरूपच काळाच्या आणि समाजाच्या नियमांच्या पलीकडचं आहे. अगदी. आणि कदाचित म्हणूनच ते वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळी रूपं घेऊ शकतात. स्रोतामध्ये श्रीपाद वल्लभ जे पिठापुरी होऊन गेले आणि नृसिंह सरस्वती म्हणजे करंजनगरी या त्यांच्या प्रमुख अवतारांचा उल्लेख आहे. अगदी बरोबर. आणि याचं कारण पुढच्या चोळीत दिलंय. युगायुगी निजभक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. हे अवतार विशिष्ट काळात विशिष्ट कार्यासाठी झाले आहेत. अच्छा. जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येतं तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी ते वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होतात. हे एकाच शाश्वत तत्वाचे वेगवेगळे आविष्कार आहेत. याच मुद्द्यावरून मला आठवलं, त्यांना फक्त देव नाही तर गुरूंचे गुरु असंही म्हटलं जातं. हो. अनेक व्यक्तींना ज्ञान दिलं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. स्वामी जनार्दन आणि संत एकनाथ यांसारख्या म्हणजे ऐतिहासिक संतांनाही त्यांनीच मार्गदर्शन केल्याचं म्हटलं आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे हे तर शेकडो वर्षांचं अंतर आहे. यातला खरा मुद्दा हा आहे की यातून दत्तात्रेय हे केवळ एक व्यक्ती किंवा देव नाहीत, तर ते एक चिरंतन शाश्वत गुरुतत्व आहेत हे सिद्ध होतं. ते काळाच्या बंधनात अडकलेले नाहीत. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हजारो वर्षांपासून आहे आणि आजही आहे, त्याचप्रमाणे हे गुरुतत्व प्रत्येक काळात साधकांना उपलब्ध असतं. त्यांनी नाथपंथ आणि नवनारायण यांचा उद्धार केला. म्हणजे त्यांनी एक मोठ्या ज्ञान परंपरेलाच सुरुवात केली. ते त्या परंपरेचे मूळ स्रोत आहेत. आणि त्यांचं ज्ञान देण्याच्या पद्धतीही तितक्याच क्रांतिकारी वाटतात. उदाहरणार्थ, हीन जिव्हा वेद पाठी केलं म्हणजे एका मुख्या व्यक्तीला वेद पठन करायला शिकवलं. हो. पण त्याहूनही जास्त प्रभावी म्हणजे चांडाळामुखी वेद वदविले. हो. आणि ही घटना केवळ एक चमत्कार नाही, ती एक मोठी सामाजिक क्रांती आहे. खरंय. विचार करा, ज्या काळात ज्ञानावर, विशेषतः वेदांवर काही विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी होती, त्या काळात समाजातील तथाकथित खालच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून वेद वदवून त्यांनी प्रस्थापित सामाजिक नियमांना आणि गर्वाला थेट आव्हान दिलं. यातून त्यांनी संदेश दिला की ज्ञान आणि ईश्वर भक्तीवर कोणाचीही मालकी नाही. खरी श्रद्धा आणि पात्रता असेल तर ते कोणालाही प्राप्त होऊ शकतं. त्यांच्या स्वरूपाची आणि कार्याचीही अनाकलनीयता त्यांच्या कृतींमध्ये म्हणजे लीलांमध्ये आणखी स्पष्टपणे दिसते, नाही का? बरोबर. या स्रोतात अशा अनेक लीलांचा उल्लेख आहे ज्या तर्काच्या पलीकडच्या वाटतात. बरोबर. आणि या लीलांची केवळ यादी करण्याऐवजी आपण त्यांना काही गटांमध्ये विभागून पाहू शकतो.
काही लीलांमधून एक मोठा सामाजिक संदेश मिळतो. जसं की आपण आत्ताच बोललो त्या चांडाळामुखी वेद वदविले या लीलेबद्दल. हो, याच नेटात रजकाचा यवनराज बनवणी ही लीला पण बसेल का? म्हणजे एका सामान्य धोब्याला थेट राजा बनवणं. अगदी. ही केवळ शक्ती प्रदर्शनाची गोष्ट नाही. त्या काळात जिथे जन्माधारित समाजरचना होती, जिथे तुमचं स्थान जन्माने ठरत होतं, तिथे एका धोब्याला राजा बनवणं हे केवळ चमत्कार नसून एक मोठी सामाजिक क्रांती आहे. यातून दत्ततत्व हे प्रस्थापित सामाजिक आणि राजकीय नियमांच्याही पलीकडे आहे हेच सूचित होतं. अच्छा. ते सांगतात की खरी योग्यता जन्माने नाही तर कर्माने आणि श्रद्धेने सिद्ध होते. वा. म्हणजे या लीला केवळ व्यक्तीच्या जीवनात बदल घडवत नाहीत, तर त्या संपूर्ण समाजाच्या विचारसरणीला धक्का देतात. बरोबर. आता दुसऱ्या प्रकारच्या लीला पाहूया, ज्या थेट निसर्गाच्या नियमाबलीकडच्या वाटतात. जसं की वांज म्हैशी दुभविली, म्हणजे वांज म्हैशीला दूध देण्यास लावणं, किंवा फुलविले शुष्क काष्ठ, म्हणजे वाळलेल्या लाकडाला पालवी फोडणं. हो, ह्या हिऱ्यामधून दत्तात्रयांची प्रकृतीवर म्हणजेच निसर्गाच्या तत्वांवर असलेली सत्ता दिसून येते. हे सूचित करतं की जे चैतन्य या संपूर्ण सृष्टीला चालवतं तेच चैतन्य गुरु रूपात आहे. अच्छा. त्यामुळे त्यांच्यासाठी भौतिक नियम बदलणं शक्य आहे. याला जर आपण प्रतिकात्मक अर्थाने पाहिलं तर वाळलेल्या काष्ठाला पालवी फुटणं हे मानवी जीवनातील निराशेवर मात करून अशक्य परिस्थितीतही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा देणारं प्रतीक आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्या लीला पूर्णपणे भक्ताच्या निष्ठेवर अवलंबून आहेत. हो. विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला, म्हणजे एका स्त्रीच्या मृत मुलाला जिवंत करणं, किंवा पोटशुळाची व्यथा हरवणी, भक्ताला आजारातून मुक्त करणं. बरोबर. आणि या सगळ्या लीलांचा सार एका ओळीत आहे, निष्ठा देखुनी तुम्हीच ना. गुरु चमत्कारासाठी चमत्कार करत नाहीत, तर ते भक्ताच्या आर्त हाकेला त्याच्या निष्ठेला प्रतिसाद देतात. हो. 60 वर्षांच्या वांझ स्त्रीला पुत्रकन्या देण्याची लीला असो, किंवा वेल उपटुनी विप्रा दिधला हेमकुंभ, म्हणजे एका गरीब ब्राह्मणाला वेलीतून सोन्याचा हंडा देण्याची लीला असो, या सगळ्यामागे भक्ताची अटूट श्रद्धा आणि गुरूंची अथांग करुणा हे समीकरण दिसतं. खरं सांगायचं तर एकाच वेळी दिवाळीच्या दिवशी 8 वेगवेगळ्या गावांमध्ये भिक्षा मागणे, हो, किंवा एका भक्ताच्या हातून 4000 लोकांना भोजन देणे हे माझ्या कल्पनेपलीकडचं आहे. याला आपण आजच्या भाषेत कसं समजून घ्यायचं? या घटना त्यांच्या सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान स्वरूपाचं दर्शन घडवतात. यातून त्यांची काळावर आणि स्थानावर असलेली सत्ता दिसून येते. ते एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित असू शकतात. अच्छा. एका क्षणात तंतुक नावाच्या शिवभक्ताला श्रीशैल पर्वतावर पोचवणं हे सुद्धा याच तत्वाचं उदाहरण आहे. त्यांचं अस्तित्व भौतिक शरीरापुरतं मर्यादित नाही. आणि याच सर्वव्यापी अस्तित्वाचं वर्णन स्रोतामध्ये खूप सुंदर केले आहे. स्नान काशीपुरी, चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना. हो. आणि भोजन करविरी, निद्रा माहुरी तुम्हीच ना. म्हणजे हे खरंच शक्य आहे का की ते एकाच दिवशी या सगळ्या ठिकाणी प्रवास करतात? याकडे शब्दशः प्रवासापेक्षा त्यांच्या चैतन्य रूपाने सर्वव्यापी असण्याच्या दृष्टीने पाहायला हवं. अच्छा. याचा भावार्थ असा आहे की भारतातील ही प्रमुख तीर्थक्षेत्र त्यांच्या नित्य उपस्थितीने पावन झाली आहेत. त्यांचं चैतन्य या सर्व ठिकाणी एकाच वेळी व्यापून आहे. हो. म्हणूनच गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर आणि गिरनार यांसारख्या ठिकाणांना दत्त संप्रदायात विशेष महत्त्व आहे. कारण या ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा विशेष अनुभव येतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. पण मग एक प्रश्न उरतोच, जर ते सर्वव्यापी आहेत तर त्यांच्या गुप्त होण्याचा उल्लेख का येतो? स्रोतामध्ये म्हटलं आहे, कर्दळी वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्थित तुम्हीच ना. हो. आणि निर्गुण पादुका दृश्य ठेवूनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना. जर ते सर्वत्र आहेत तर गुप्त होण्याची गरज काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे आपल्याला सगुण आणि निर्गुण यातील फरक समजून घ्यावा लागेल. बरं. श्री नृसिंह सरस्वती अवतारात ते देहधारी म्हणजेच सगुण रूपात होते. कर्दळी वनात गुप्त होणे हा त्यांच्या देहधारी रूपाचा अंत होता. अच्छा. पण तो त्यांच्या तत्वाचा अंत नव्हता. तो एक बहाणा होता. कारण देह अनित्य आहे पण तत्व नित्य आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी देहरूपाचा त्याग केला पण त्यांचं अस्तित्व संपलं नाही. अगदी बरोबर. त्यांनी आपल्या देहरूपातील ऊर्जेला निर्गुण पादुकांच्या रूपात गाणगापुरात स्थापित केलं.
त्यामुळे त्यांचं गुप्त होणं हे नाहीसे होणं नाही, तर सगुण रूपातून निर्गुण म्हणजे शाश्वत रूपात विलीन होणं आहे. अच्छा. पादुका हेच त्याचं नित्य आणि शाश्वत अस्तित्वाचं प्रतीक आहेत. म्हणूनच भक्त मानतात की ते आजही गाणगापुरात वास करतात. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली होती त्या कोड्याकडे परत येतोय. हो, दत्तात्रेय हे व्यक्ती आहेत की तत्व? या चर्चेतून मला असं वाटतं की ते एक असं तत्व आहेत जे व्यक्तिरूपात प्रकट होतं. ते परम ज्ञानी गुरु आहेत, योगी आहेत, अवधूत आहेत आणि त्याच वेळी आपल्या भक्तांसाठी धावून येणारे दयाळू पालकही आहेत. तुम्ही अगदी योग्य निष्कर्ष काढला आहे. आणि या संपूर्ण स्रोताचा आणि त्यांच्या चरित्राचा सार मला वाटतं एका ओळीत सामावलेला आहे. अनन्य भावे भजता सेवक, तरतील वदले तुम्हीच ना. म्हणजेच जो कोणी जात, पंथ, लिंग, वर्ण याचा कोणताही भेद न मानता अनन्य भावाने म्हणजे पूर्ण समर्पणाने त्यांची भक्ती करतो, त्याचा उद्धार निश्चित आहे. हाच या सर्व लीलांचा, अवतारांचा आणि वर्णनांचा अंतिम संदेश आहे. आजची ही चर्चा संपवताना एक विचार मात्र मनात राहतो. कोणता? या स्रोतामध्ये गुरूंच्या अनेक लीला चमत्कारांच्या स्वरूपात वर्णन केले आहेत. आजच्या काळात या घटनांकडे पाहताना आपला दृष्टिकोन काय असावा? या कथांना केवळ शब्दशः घडलेले चमत्कार म्हणून पाहावे की त्यामागे काही गहन प्रतिकात्मक अर्थ दडला आहे? कदाचित वाळलेल्या काष्ठाला पालवी फुटणं हे केवळ एक बाह्य चमत्कार नसून ते आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या निराशेने वाळून गेलेल्या आशेला पुन्हा पल्लवित करण्याच्या शक्तीचं प्रतीक असू शकतं का? यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.